सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. स्थळ श्री संत भगवान बाबा गड बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. आता नाही, आता सर्व वेगळं झालं. आता कुठेही जेवायला झालं, पण यात 5-10 वर्षाच्या अगोदर होतं पा जेवायला वस्त्यावरच जावं लागायचं. आणि मग काय असायचं, एक कळप असायचा. कळप काय असायचा? कळप म्हणजे 10-20 माणसाचं टोळी, त्याचा कळप असायचा. या वस्तीवर एक कळप, त्या वस्तीवर एक कळप, त्या वस्तीवर एक कळप. आणि कळपात एक असतो, काय म्हणते त्याला? कळपात एक असतो काय? त्यो जिकडे जाईल तिकडे कोण जायचं? कळपान जायचं. त्या कळपाचा मग माळ ह्या कोण व्हायचं? ही अडचणच आहे का नाही? कळपाचा माळ ह्या कोण व्हायचं? तर ऐका, माझ्या तरी अनुमानानुसार मी विचार केला तेवढ्यातून मला असंच वाटतंय की ज्याच्या हरिपाठ येडा वाकडा पाठ तो कोण आहे त्या कळपाचा? दुसऱ्याला नाही माळ होता येत, दुसऱ्याला नाही होता येत. ए तू का बस रे, अरे आम्हाला माहिती काय करावं लागतं, तू होय माग. आणि हरिपाठ, मग हरिपाठ म्हणायची मग तो पुढं, मग त्याच्या मग एकाच्या हरिपाठावर अख्खा कळप. मागच्या काहीच नाही म्हणायचं, फक्त इतकंच म्हणायचं. त्यानं म्हणलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, की मग येईन मोठ्या पुण्याची गणना कोण करी, इतकंच इजला दिवा. त्याचा दिवा तितका पेटला की पुन्हा इजला. मग नामदेवाप्रमाणाला उभं राहायचं, इतकंच. चला, पण महाराज हरिपाठ म्हणाले, भजन करा म्हणले. ठीक आहे म्हणाले. महाराज कबीरदास महाराज घरात गेले. ऐका, कबीरदास महाराज घरात गेले आणि पत्नीला जा म्हणले, वारकरी आले स्वयंपाक कर. महाराज पत्नीला बाहेरून आवाज दिला, भले स्वयंपाक कर, वारकरी आले. आतून बाईनं काय म्हणावं? काय म्हणावं? हो मालक तुम्ही फक्त थोडा वेळ थांबा, मी लगेच स्वयंपाक करते. आणि घरात अन्नाचा कण नाही. काय काय पावर आहे महाराज, काय. म्हणून मी पहिलंच तुकोबारायचं प्रमाण सांगितलं, धर्म तयाशीच घडे रे, ज्याचे अधीन भाज त्यालाच धर्म घडतो. एका माणसाने मला महाराज भागवताल होतो, चहा घ्यायला नेलं. आता सांगायचं नव्हतं पण सांगतोच आता, जाऊ द्या. नेलं बा चहा घ्यायला. चला मला महाराज दूध घेऊ घरी. म्हणलं चला. हा म्हणलं दुधाचं पण आता सध्या दूध नाही. हा म्हणलं आपल्या घरी 2-3 म्हशी येते. म्हणलं लय दूध निघते 25-30 लिटर. म्हणलं चला आंघोळ घालतो दूध आणतो मला. म्हणलं आंघोळ नको घालू, पियालाच दे. अरे नेलं महाराजांनी, बसवलं पलंगावर. आणि ते रामेश्वर भाऊचं एक प्रमाण आहे बुवा, जे शब्द आहे ते रामेश्वर भाऊ म्हणे, काही काही घरात खुन न कळतं. हे रामेश्वर भाऊ आहे त्या गुंड, तुम्ही ऐकलं असेल. ते म्हणतात काही काही घरात खून न कळतं आणि काही काही घरात खून होस तर कळत नाही, असंच आहे. मग त्यानं काय केलं, मला पलंगावर बसवलं, आवाज दिला. म्हणला, ए भागवत महाराज आणले म्हणे, दूध कर म्हणे महाराजाला कब्बर. महाराज ते दूध म्हणला 25-30 लिटर आहे. आतून विजासारखीच बाई कडाली. हा उठला की सुटला, कीर्तन्या आणतो, मुर्दुंग्या आणतो, भजन्या आणतो, भागवत्या आणतो. त्याच्या का बापाच्या घरची म्हैस आहे का? कोणाच्या? भागवत्याच्या. त्याच्या का बापाच्या घरची म्हैस आहे का? हा इकडे काय मागाचं दूध आहे? त्याला काही काम नाही, तुला काही काम नाही, तुला त्याला म्हणी. महाराज विष्णू सहस्त्र नाम सुरू केलं. शिशुपाल तरी 100 झाले की देवान सुदर्शन सोडलं. 150 होस्तोर थांबलीच नाही. 150 होस्तोर बाई थांबली नाही. महाराज माझ्या तर अंगाला घाम आला. मी म्हणलं, देवा देवा पांडुरंगे येई वो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येई वो पांडुरंगे. नाव म्हणलं देवा, कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोई धाव देवा. महाराज तिचं ते थांबलं थोडं, तिचं ते. आणि थांबल्यावर मग ज्याने मी घाम घेऊन पुसला जरा, ते थोडं सावध झालं. मला म्हणते, महाराज. म्हणलं काय? म्हणे तुम्हाला हॉटेलचं दूध चालतं का? हॉटेलचं? मी म्हणलं चालत नाही, पळतय, फक्त इथून पळ आता, इथून पळायचं कर. आणि बाहेर आलो. बाहेर आल्यावर हवा गिवा लागली, जरा घामही कमी झाला त्याचा. आणि थोडी छातीची ठोके त्याचे काय झाले, कमी झाले. आणि मग घाम घेऊन पुसला. मला म्हणते, महाराज महाराज. म्हणलं काय? ही लागला असाईल. ही काय म्हणे, महाराज जरा त्वड फाटकाळे बोलती म्हणे, पण लयच प्रेम करीत. अरे हो, तोंड फाटकाळे म्हणे जरा.
तिच्या पोटात मळ नाही. बोलती वरून वरून. मी म्हणलं धन्यवाद भाऊ. अरे महाराज काय धर्मच आहे अशी सगळे रे. ऐका कबीरदास महाराजांचे ते पत्नी सांगा मालक भजन करा. स्वयंपाक करते काहीच नाही घरात महाराज. पाऊस पडायलाय रात्रीची वेळ आहे. पाऊस पडायला लागलाय का महाराज. माऊलीनं मागच्या दरवाजातून निघून गेली. कोणातरी एखादं दुकान उघडं बघावं आणि तिथून काहीतरी आणावं. महाराज गेली. सगळ्या किराणा दुकानाची लाईन होती. काशी क्षेत्रामधला काशीत राहायचे ते. सगळ्या दुकानाची लाईन होती. सगळे दुकानं रात्रीला बंद झालेली पण एक दुकानाचा दरवाजा उघडा दिसला. तो दुकानदार हिशोब करीत बसला होता. दिवसभराचा आपला गल्ला मोजित होता. हिशोब करीत होता. ताळा काढीत होता. गेली माऊली आणि गेल्यावर हात जोडेन सांगितलं संत घरी आलेत. आम्हाला संतांना जेवू घालायचंय. उधार द्या. आम्ही तुमचं उधार ठेवणार नाही. काहीतरी द्या. दया करा. संतांना जेवू घालायचं. हात जोडायला लागली माऊली. महाराज त्यानं विचार केला उधार देणार पण तुम्ही उधार देणार कुठून. उधारी पैसे देणार कुठून. कारण त्यालाच व्याजानं सुद्धा त्यालाच पैसे मिळतात की त्याच्या मागे फेडण्याची काहीतरी विचार करू. देणारा देणार आहे. पैसा द्यायचा आहे. फुकट कस काय दे. आणि म्हणून नाही देणार म्हणे. पण पाप होतं त्याचं. काय म्हणा दुष्ट भावना मनात आली आणि सांगितलं मी देतो. अरे 5 माणसं जेव घालण्याचंच काय. तुम्हाला महिनाभर वर्षभर पुरेल एवढा किराणा मी एकदाच देऊन टाकतो. मग पण तुझ्या शरीराचा सुख मला भोगायचंय. महाराज अशी भावना व्यक्त केली. ऐका काय म्हणा होत्या माऊलीनं. काय श्रद्धा असेल महाराज संतावरची. त्या माऊलीच्या डोळ्यातून अश्रू आले आणि सांगितलं बाबा खूप भाग्यवान आहे बाबा. मी खूप भाग्यवान आहे. का हा देह जर संतांच्या सेवेसाठी उपयोगाला येत असेल तर याच्यापेक्षा जीवनात मिळवायचंय काय. अरे हा देह कसा आहे नाशिवंत आहे. मळानं मूत्रानं भरलेला देह आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा गावा. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा. वरी चर्म घातले रे उर्मी कीटकाचा सांगा. वरी चर्म घातले रे कुर्म कीटकाचा सांगा. रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा. दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा. स्मरत्या हरिहरा शरण जाई गोविंदा. स्मरत्या हरिहरा शरण जाई गोविंदा. दे मदान सा सोहंदा. दे मदान सा सोहंद जोर बाळा. दे मदान सा सोहंद जोर बाळा. पाणी घ्या रे लक्ष लागू. महाराज मदालस आपल्या मुलाला सांगते बाळा हा देह नाशिवंत मळ मूत्राचा वरी चर्म घातले रे. वर कातड आहे म्हणून बरं आहे. महाराज सगळा घाण भरलेली आहे. रव रव दुर्गंधी रे दुर्गंध युक्त देह आहे. ऐका महाराज नाही अपवित्र शरीरा ऐसे. सगळ्यात घाण असेल तर आणि महाराज मला तर वाटतंय सगळ्या देहापेक्षा माणसाचाच देह घाण आहे. दुसरे देह घाणच येतं पण त्यातल्या त्यात माणसाचा देह काय जास्तच घाण आहे. मग माणसाचा देह जास्तीचा घाण आहे का माणसं घाण खातात म्हणून जास्ती घाण झालाय तो ते काय माहित नाही पण आहेच तो आहे. मला सांगा जनावराचा देह आपल्यापेक्षा बरा आहे महाराज. जनावराचं कातड वायाला जात नाही का जातंय कातड. महाराज जनावराच्या कातड्याचे काय व्हायला लागले जोडे
चपला व्हायला लागल्या, कातड वायाला जाईन, जनावराचं मांस वायाला जात नाही. हा, जनावराचं मांस वायाला जाईन. काय व्हायलंय त्या मांसाचं? ते का आता कथेतून सांगू का काय व्हायलंय? हो ना, मांस काय होईन, वायाला जाईन मांस. जनावराचं मांस माणसं उपयोगात आणायली, इतकं जनावर श्रेष्ठ आहे. मांस वायाला जाईन, जनावराचे हाड वायाला जात नाही. हाड काय व्हायलंय हाडायचं? इकून रेल्वे भरून चालल्यात जनावराच्या हाडायच्या, आणि तिकून कोलगेटच होऊन यायला, त्याचे दात माणसं घासायली. हाड वायाला जाईन, कातड वायाला जाईन, मांस वायाला जाईन, शेण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय 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 रामकृष्ण महाराज, जनावराचा देह काहीच वायाला जात नाही. काय मानवाचा देह आहे बघा महाराज. घाण रव रव दुर्गंधी म्हटलंय. 9 दरवाजे आहेत या शरीराला, 9. महाराज असा एकही दरवाजा नाही की ज्याच्यातून सुगंध बाहेर. 9ही दरवाजातून बाहेर काय येते? घाणच बाहेर येते. का आत घाण भरलेली आहे, आत जे असतं तेच बाहेर येईल ना, घाण भरलेली आहे. पण ऐका, त्या माऊलीनं सांगितलं दुर्गंधयुक्त देह आहे. अरे नाशका देह आहे. एक दिवस याचं सौंदर्य नाहीस होणार आहे. किती सुंदर असला तरी नाहीस होणार सौंदर्य आहे. महाराज रामदास स्वामी म्हणतात, अलंकार स्थानी तनु सजविशी, मना दर्पणे पाव्हो निरंजविशी, कळे जळे सर्पणी रूप तेरे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. महाराज कळे जळे नाश पावणार आहे. पण ऐका, असा नाशका असलेला देह पवित्र होतो संताच्या सेवेत लागला अथवा देवाच्या सेवेत लागला. ही ती माऊली सांगते. पवित्र होतो. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ, त्याचा देह पवित्र होतो महाराज. देह बा भगवान बाबाच्या चरित्रात येतं बा. भगवान बाबा तुम्ही पाहिला असेल, कोणी जुन्या माणसांनी पाहिला असेल तर, भगवान बाबा असे गावोगाव फिरायचे आहे का नाही, गावाला जायचे महाराज. भगवान बाबाला सकाळी स्नान घालायला अख्खं गाव असायचं म्हणे. काय वैभव होतं महाराज बाबांचं. आणि आजही वैभव होतं म्हणजे आहेच. आजही बाबांचं कुठेही वैभव सारखंच आहे. वैभवात काही बदल पडलेला नाही. अरे स्नान घालायला अख्खं गाव असायचं. आणि स्नान घालताना कसं घालायचे ऐका महाराज. स्नान असं त्यांना जमिनीवर किंवा बाथरूम मध्ये दगडावर असं नाही, बाजावर बसून स्नान घालायचे लोक.
बाजावर बसवायचं आणि बाजावर बसून स्नान घालायचं आणि खाली त्या बाजावून पडलेलं पाणी ते वायफट नाही जाऊ द्यायचं. त्याच्या खाली काय लावायचं? टोपलं लावायचं काहीतरी. ते पहिल्या नाही का आपल्याला पाणी कमी होते लांबून आणायचे म्हणून आंघोळी कुठं कशा करायचे, लेकराला आंघोळी कुठं घालायच्या, अनुभव आहे ना तुम्हाला. आणि ते टोपलं ठेवायचं खाली त्याच्यात आणि त्याच्यातच 7-8 लेकरं बुडवायची त्याच पाण्यात, आहे का नाही ना. पाणीच नव्हतं तेवढं, आता काय इलाज. मग अरे ते खाली ठेवायचे आणि ऐका, आणि ते पाणी काय करायचं, सगळ्या गावानं तीर्थ म्हणून पियाचं. ते आंघोळीचं पाणी तीर्थ म्हणून पियाचं. मला एक सांगा, देह त्यांचा आहे आणि देह आपला पण आहे, बरोबर आहे का नाही? काय फरक आहे? देहाचे सगळे धर्म सारखे असतात. त्यांनाही अंगाला घाम येत होता, त्यांचंही मलमूत्र विसर्जन होत होतं, सगळं त्यांचं होत होतं ना. पण महाराज त्यांच्या आंघोळीचं पाणी लोक तीर्थ म्हणून पितात, आपल्या आंघोळीचं पाणी वा महाराज म्हणजे वलांडून जात नाही कोणी नको, आहे का नाही? खरं आहे ना महाराज. का एवढा बदल कशामुळे झाला? तो देहच पवित्र झाला. पवित्र जी होय देह त्याचा, पवित्र जी होय देह त्याचा, होय देह त्याचा, पवित्र होय देवाचा. हरि पाठ कीर्ती मुख जरी गाय, हरि पाठ कीर्ती मुख जरी गाय, हरि पाठ कीर्ती मुख जरी गाय, हरि पाठ कीर्ती मुख जरी गाय. पवित्र जी होय देह त्याचा, 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 देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय देहच पवित्र होतो. सामाऊलीनं सांगितलं, जर संताच्या सेवेत देह लागत असेल कारणीभूत, तर याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे. तुमची इच्छा आहे ना या देहाचा सुख भोगायची म्हणले, हो काही अडचण नाही, सामान द्या, मी घरी जाऊन संतांना स्वयंपाक करून जेवू घालते आणि तुम्हाला तुमची इच्छा तृप्त करते. महाराज तो हसायला लागला. त्यानं सांगितलं, काय वेड समजलं का काय? तुम्ही वारकरी म्हणून घेता, महाराज म्हणून घेता आणि लोकाला फसवता काय? आता तू सामान घेऊन जाणार, संताल जेवू घालणार आणि परत वापस येणार का? येणार वापस? फसवायली मला. महाराज त्या माऊलीनं सांगितलं, वचन घ्या म्हणे, माझं वचन देते म्हणे. महाराज मी काय वचन फेरायला आधम थोडीचे, वचना फिरती आधम जन, आधम येते. वचन दिलेलं आहे मी, वचन देते म्हणे. महाराज वचन दिलंय त्याला वाटलं ठेव द्या विश्वास, काय असेल ते असेल, ठेवला विश्वास. किंवा भगवंतानं तशी बुद्धी दिली त्याला, आणि बुद्धी देणारा ये रवी तरी कोण आहे? तोच आहे ना. बुद्धीचा जनिता, लक्ष्मीचा पती, तो बुद्धिदाता आहे. दिली बुद्धी महाराज, दिलं त्यानं सामाईन. घरी गेली, आनंदानं स्वयंपाक केला आणि स्वयंपाक करून संतांना काय केलं, जेवायला घातलं. संतांना महाराज झोपायची व्यवस्था करून संत झोपले आणि हळूच पतीला घरात बोलावलं आणि पतीला सांगितलं, पती देवा, वचन वाणियासी देवणी आले. नामदेव महाराज म्हणतात, सांगितलं पतीला, मी वाण्याला वचन देऊन आले, माझ्या वचनाची पूर्ती करावी लागेल. कबीरदास महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले. कबीरदास महाराज रडू लागले. सांगितलं, देवा काय भाग्यवान आहे मी, मला अशी पत्नी मिळाली की संताच्या सेवेकरता आपला देह अर्पण केलाय जिनं. काय पत्नी मिळाली. रडले. पती देवा जाण्याची आज्ञा द्या, वाणी वाट पाहत असेल, जाण्याची आज्ञा द्या. कबीरदास महाराजांनी सांगितलं, वरून पाऊस चालू आहे. महाराज खाली चिखल झालेला आहे,
तू जात असताना तुझे पाय भरणार, तुझ्या अंग ओलव होणार. आणि वाणी ते मोठा माणूस आहे, त्याच्या गादीला तुझ्या पायाचा चिखल लागेल, तेवढा त्रास नकोय त्याला. मग काय करावं महाराज? खूपच संताचं चरित्र ऐकणंच कठीण, सांगणंच कठीण जाते. तर ते ज्यांनी साक्षात चरित्र घडवलंय, काय अधिकार असेल महाराज, काय अधिकार असेल. कबीरदास महाराजांनी सांगितलं, एक काम कर, तुझ्या पायाला माती नाही लागली पाहिजे, माती नाही लागली पाहिजे. मग बस माझ्या खांद्यावर. बायकोला खांद्यावर बसवलं, अंगावर वरून वस्त्र काय कपडा काय असेल पाणी पडू नये म्हणून अंगावर दिलं, आणि खांद्यावर घेऊन दारात गेले. दारात नेऊन सोडलं आणि सांगितलं, जा मी बाहेर उभा राहतो. त्यानं आपल्यावर खूप उपकार झाले त्याचे. का की संत उपवाशी राहिले असते तर जीवन व्यर्थ गेलं असतं, म्हणून उपकार झालेत. विनमुख गेलिया तिथी ने सुकृताची संपत्ती, म्हणून जा म्हणाले महाराज. माऊली आत गेली, तो वाटच पाहत होता. जाऊन त्या गादीवर बसले. बसल्यावर त्यानं स्पर्श केला, पण सांभाळणारा भगवंताचे बर का. परीक्षा खूपच घेतो देव, शेवटच्या टोकापर्यंत परीक्षा घेतो. पण भक्त असे आहेत महाराज, तू परीक्षा केवढ्या घे, पाऊल माग टाकणार नाही. सांभाळतो, नक्की सांभाळतो, पण सुरुवातीलाच नाही सांभाळत, सुरुवातीला नाही. पेपर लिहित असताना कॉफ्या देत नाही भगवंत. मग सगळा पेपर लिहिणं झाल्यावर मग मार्क टाकतो तो, अगोदर काही करत नाही तो. मला पाहतो ना याची कुठपर्यंत धाव येतं. काही अलीकडेच फेल झाली तर मग पुढच्या वर्गात जाण्याचं कामच नाही. अरे भगवंतानं बुद्धी बदलली. आणि त्याही पेक्षा मी असं म्हणेल, भगवंतानं बुद्धी बदलली म्हणण्यापेक्षा एका संताचा स्पर्श झालाय. आणि कालच ओवी झाली आपली, अगा फोडावया लागी लोह मिळो का परिसाचे अंगी. कशा का पद्धतीनं होईना स्पर्श संताचा झालाय. आणि म्हणून महाराज पायाकडनं जर गेली, आणि पायाकडनं जर गेल्यावर सांगितलं का पाऊस पडायला लागलाय, चिखल झालेला आहे, तुमचे पाय ओले झाले नाही, पायाला चिखल लागला नाही, काय कारण आहे विचारलं. सांगितलं, मालक मला माझ्या पतिदेवानं खांद्यावर आणलंय. का? कारण तुमच्या गादीला माझ्या पायाचा चिखल लागू नये म्हणून माझ्या पतीनं मला खांद्यावर आणलंय. कुठे तुझे पती? ते काय बाहेर उभे आहेत. महाराज नुसते पती बाहेर उभे आहेत आणि मला खांद्यावर आणलंय. तुमचे उपकार झाले, आमच्यावर खूप उपकार. अरे एक वेळेला देह अर्पण काय, जीवनभर जरी तुमच्या पायाचं चप्पल होऊन आमच्या कातड्याचा बूट जरी चप्पल केली तरी उपकार फिटणार नाही. असे शब्द ऐकले आणि हंबरडा फोडून तो रडायला लागला. महाराज अरे काय महापाप केलंय म्हणला मी आहे की एका भगवत भक्ताविषयी महान अशी वाईट बुद्धी धरली. किती महापापी आहे मी. हंबरडा फोडून रडायला लागला. साष्टांग दंडवत त्या माऊली पुढं घातलंय, साष्टांग दंडवत घातलं. आले कडकडून कबीरजीला मिठी मारली. सांगितलं मला 28 नरकात भगवंत जागा देणार नाही. काय महापाप केलंय. कबीरानं सांगितलं अरे महापाप नाही, आजच्या दिवशी तुझ्यासारखा पुण्यवान कोणी नाही. कारण तुझ्या घरचा अन्न एका संताच्या मुखात गेलंय आणि तृप्त झाले संत त्याच्यामुळं. तुझ्यासारखा भाग्यवान कोण नाही महाराज. आणि त्या दिवसापासून तो कबीर महाराजांचा शिष्य झालाय. आणि ऐका संताच्या कसल्याही पद्धतीनं, म्हणून तुकोबाराय म्हणतात मला किडा कर देवा, किडा कर, किडा माणूस नको करू, किडा कर, पण गटारातला किडा कर. अरे त्याला कुठेही टाक. नानीतला किडा कर, गटारच असतं नानीच्या पुढं, त्याच्यातला किडा कर, पण संताच्या गटारातला कर. की ज्या योगी वैष्णवाचे नानी होईन किडा. का? संत स्नान करतील आणि त्या स्नानाचं पाणी माझ्या अंगावर. देवा झाड कर, कर झाड, काही अडचण नाही. वृक्ष करशी तरी मंडपाचे निमिषे ऐसे करी. देवा काय करायचं तर कर, पण
मिशे तुझे द्वारी वशे ऐशे करी कुत्रा कर देवा. काय करायचं महाराज, कसल्या का पद्धतीनं होय ना संताचा आणि महान महात्मा होऊन गेला कबीरदासजींचे हे कथा महाराज खूप कीर्ती वाढली. तुम्हाला एक सांगतो कडे ऐका, मी कालही सांगितलं कीर्ती वाढली की काहींचं डोकं पुन्हा उठलं उठलं गेले. महाराज लोधी बादशाह त्यावेळी लोधी त्यांचं नाव. आणि महाराज खूप दरारा त्याचा, त्यावेळेस असे काही याच्यातून राजे नव्हते, हुकुमशाही होते. आणि महाराज त्याच्याकडे तक्रार केली की बघा म्हणे आपला व्यक्ती राम राम म्हणतो, धर्म बुडावला, संतांना घरी आणतो, पंक्ती उठवतो, असे त्याच्याकडे काय केली, पूर्ण तक्रार केली. तक्रार धाडवलं बोलावणं, चाल म्हणे तुला राजानं बोलावलंय. गेले कबीरदास महाराज गेले. महाराज आता राजा मोठ्या माणसाची एक अपेक्षा असते की आलेल्या माणसानं आपल्याला काय करावा, नमस्कार करावा. कधी कधी काय होतं माहितीये का, असं घडतंय बरं का महाराज, कधी कधी तो माणूस आलेला असतो वेगळ्याच कामाला, असा बसेल असला, आपण बसेल असलो समजा मी असा, ते बिचारा आलेला असतंय कशाला वेगळ्याच कामाला, आणि आम्हाला वाटतं आलं का पाय पडायला, आम्ही करतो पाय पडून, ते पडतच नाही, असा अपमान होतो. सवय लागलेली, असं वाटतं ना की काय करावं, राजाची अपेक्षा करू, राजाला सलाम करावा अशी अपेक्षा असते. आणि मला ते यवन राजा सलाम करावा. आता यांचं ठरलेलं वाकायचं तर फक्त कोणा पुढं, देवा पुढं, देव सोडून दुसऱ्या पुढे चाल नाही वाकत म्हणजे, मला वाकतच नाही दुसऱ्या पुढं. माऊली सोबत जायचं पण नामदेव महाराज सांगितलं, देवा अजिबात डोकं लावायचं नाही, त्याचं दर्शनच घेणार नाही मी. नेघे मी तयाचे दर्शन, नेघे मी तयाचे दर्शन, नेघे मी तयाचे दर्शन, नेघे मी तयाचे दर्शन. जगभरी कर नाही जगवाचे, देवारी कर नाही ज्या देवाचे, जगभरी कर नाही जगवाचे, देवारी कर नाही ज्या देवाचे. नेघे मी तयाचे दर्शन, नेघे मी तयाचे दर्शन, नेघे मी तयाचे दर्शन, नेघे मी तयाचे दर्शन. कटावरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. नाही घेत म्हणलं दर्शन मारा तुझं, कोणाचं दुसऱ्याचं घेणार नाही. पक्कड महात्मा कशाला वागते त्याच्या पुढं, कोणा पुढे वाकत नाहीत संत. वागतील ना महाराज, पण देव म्हणून मग कोणा पुढे वागतील, नम्र होतील ना. नम्र झाला देव म्हणून, तो अहंकारी आहे म्हणून नाही, आणि त्याच्या पुढे तर मुद्दाम नाही, देव म्हणून. मग मग माणसालाच नाही, मग गाढव दिसलं तरी त्याच्या पुढे साष्टांग दंडवत घालतील, कोणा पुढे घालतील, पण मग कोण म्हणून, देव म्हणून. तुम्ही म्हणले काय आलं सांगता तुम्ही महाराज भक्त, आणि तुमचे तर महाराज आम्ही असे दाखवले की ती बी कोणा पुढे वाकत येत, ते महाराज वाकत येत, भक्त नाहीत वाकत. आम्ही नाही वाकलं तर काय करा मग वैभव, नाही वाकावतं, कारण वाकल्याशिवाय तर असं असं केल्याशिवाय तर काही मिळणार नाही ना, वाकावं लागतं. त्यांना काय कोणाकडून घ्यायचंय महाराज, राजा असो का रंग का असो, सारखे सगळे गेले. भाऊ टॉयट उभे राहिले, कशाला बोललो राजा महाराज. आता महाल होता तो काय होता महाल. कबीरदासजींनी काही बोलावं असं, कबीरदास म्हणले, राजे तुम्ही आमचे राजे आहात, हो, या धर्मशाळेत मला कशाला बोलवलंय, कशात, धर्मशाळेत आगीत राखेल ओतलं, त्याचा महाल, आणि त्या महालाला काय म्हणले, धर्मशाळा. महाराज ते पहिलंच रागात आलेलं, पहिल्याच त्याला स्टोन सारखी हवा भरून दिलेली आहे विद्वानांनी आणि दुसऱ्यांनी त्यांच्या समाजाने, आणि पुन्हा ते त्याच्यात जास्त भडकलं. पुन्हा हे यांनी आगीत राखेल ओतलं धर्मशाळेत. धर्मशाळा म्हणतो माझ्या महालाला, सांगितलं दांगडू करू नका, धर्मशाळा नाही तर काय, धर्मशाळा कशाला म्हणतात, कशाला म्हणतात धर्मशाळा. अहो धर्मशाळा कशाला म्हणतात सदाशिवा, तुम्ही हसायला आता, धर्मशाळा कशाला म्हणतो तुम्ही, मी विचारलं तुम्ही सांगितलं, धर्मशाळा कशाला म्हणतात.
ऐका, जिथं येणाऱ्याला थांबता येत नाही जास्त दिवस आणि येणारा एक नसतो, येणारे जाणारे भरपूर असतात, त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? हे सांगितलं कबीरदास महाराजांनी, येणारे जाणारे जिथं असतात त्याला धर्मशाळा म्हणतात. सांगितलं राजा, इथं एक दिवस तो आजा राजा होता, तो आला न गेला, तो गेला की तो हा बाप राजा झाला, तो आला न गेला. आता तो बाप गेला की तू राजा झाला, तू येणार आणि जाणार, तू गेला की तुझं पोरग राजा होणार, ते सुद्धा जाणार. अरे मग इथले सगळे येणारे आणि जाणारेच येत, ही धर्मशाळा नाही तर काय राजमा आले का? राजमा आल्या. महाराज त्यालाही थोडं पटलं, ते बरं पटलं त्यालाही थोडं, की महाराज खरंय नाही, येणारे जाणारेचे खरंय नाही आणि खोटं थोडंच त्याच्यात काही, खोटं थोडंच. अरे सगळ्या धर्मशाळा इथं कोणाचं काय? जाऊ दे म्हणले. मग सांगितलं, म्हणले तसं कसं काय हे करेल महाराज? मग सांगितलं एक पद काहीतरी लिहून दे म्हणे. महाराज पद लिहायचे नाही, सांगितलं पद लिहितो, देवाचं वर्णन करतोय. ते कबीरदासजीने सांगितलं एक काम करा. महाराज त्यानं सांगितलं 1000 गाडी कागद, तू लिखाणाची आहे ना, 1000 गाडी कागद मी तुझ्याकडे पाठवणार, तेवढ्यावर तू पद लिहून एका रात्रीत मला जर सकाळच्याला दिले तर तू सजेतून सुटला, नाही तर तुला फासावर देणार. कबीरदास महाराज म्हणले किती? 1000 कागद किती दिवसात? म्हणले 12 तासात. दिवसात नाही, 12 तासात. कबीरदास महाराज म्हणले 1000 कागदावर लिहायला 12 तास तर जास्त झाली रे, त्याला 12 तास काय करायचे? ते तर 12 सेकंदाचं काम आहे. आण कागद आणले, 1000 गाड्या नुसतं पाहिलं, कोणताही कागद उघडला तर रामरामच लिहिलेलं. कोणताही महाराज ताकद आहे रामनामाची, कोणताही कागद उघडला की रामराम. राजा शरण आला बुवा. आता यांचा असं झालं, तक्रार राजाकडे कशामुळं केली? दंड मिळावा म्हणून. दंड मिळायचा तर राजाच काय झाला? महाराज असंच होतंय पहा, असंच होतंय. तुम्हाला एक सांगू का? एक लक्षातच ठेवा, देवाला ज्याची कीर्ती वाढवायची का, त्याचा अपमान करण्याकरता केलेली घटना त्याची कीर्ती वाढवून जाते. चला, ते होय त्यासी भूषण, त्याला जे दूषण लावायचं ते त्याच्याकरता काय होतं? भूषण. मला सांगा, भगवान बाबांच्या अंथरुणात एक स्त्रीचं वस्त्र नेऊन टाकलं, कशा करता? त्यांची कीर्ती वाढवायला का त्यांना कलंक लावायला? कलंक लावायला. कलंक लागला का कीर्ती वाढली? काय कीर्ती वाढली? काय वाढली? सांग म्हणा, तेवढं म्हणा. तुळशी उगवल्या रक्त सांडेल जेते, तुळसी उगवल्या रक्त सांडेले जे, आधावून आले देव दिले अभय ते, आवनी आले देव दिले अभय ते. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, मूर्तिमंत विश्व शांतीची शोभा. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत विश्व शांतीची शोभा. महाराज पहा कीर्ती किती वाढली पहा. आरतीत त्या घटनेचा उल्लेख आला. कशात? ये रे, घटना कथेत येणं वेगळं आणि ती घटनाच कशात आणली? तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे. का? अरे कलंक लावण्याकरता केलेली क्रिया, पण दूषण नाही झालं तर त्याच काय झालं? भूषण झालं. तुम्हाला एक सांगू का महाराज, मी मागे एक वेळेला सांगितलं होतं, एका माणसानं पहिल्या गाडी बैल लय होत्या, त्या गाडीला तेल घालावं लागायचं, चाकाला नळे, असे नळे होते, आणि तो नळा असा बांधलेला आणि त्याच्यात काय असायचं? तेल असायचं खोबऱ्याचं. खोबऱ्याचं नव्हतं का? मला वाटलं का खोबऱ्याचं. त्यात ते पांढऱ्या रंगाचं तेल, काळ्या रंगाचं. तुम्हाला एक सांगू का,
आज 10 वर्षानं कथाकार पुढची पिढी जी कथा करील ती का ढवळ्या रंगाचं म्हणली तर लोक काय म्हणतील? वंगणच कळलं ना आता, गाडीच राहिली तर आता काय तो नळा आणि तो त्या गाडीला बांधलेला त्याच्यात तेल आणि त्याच्यात एक एवढं लांब हे असायचं ताराचं, त्याला एक धुडकं बांधलेलं, त्याला काय म्हणते? वंगारी गजाळी नाही, गजाळी त्याला नाही म्हणे तो. ते गजाळी तुम्ही काही म्हणाले, ते गजाळी ते याला म्हणते तिकडे. हा ते होतं. त्यानं काय केलं, ते फुल भरला तो नळा केलानं, बरं का भाऊ, फुल नळा भरला आणि सकाळी 6 वाजताच गेला. बायकोला म्हणला भाकर तिथंच घेऊन ये, आज म्हणला लय काम आहे दिवसभर, भाकर तिथंच आण म्हणला. कुठं गेला? समुद्राच्या कडीला आणि बसला. आणि काय करायचा, त्या नळ्यात ती काडी बुडवायचा, ती धुडक्याची ती अनाशिक सळई ती काढली की समुद्रात अशी करायचा, पुन्हा बुडवायचा, पुन्हा असं करायचा, पुन्हा बुडवायचा, पुन्हा असे करायचा. नळा संपला की पुन्हा त्याला भरायचा की परत पुन्हा त्याची ती क्रिया चालू. एका माणसानं पाहिलं एवढं 6 वाजेपासून झाले, दुपारचे 12 वाजले, भाकर खाल्ली नाही, पाणी पिली नाही. काय करायला नेमकं काय करायला बॉय असं त्यानं ते पाहिलं. तो त्याच्या जवळ गेला आणि म्हणला, का रे तू सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 12 वाजले तर अन्न नाही पाणी नाही, अन्न पाण्याचा त्याग करून हे करायला तू करायला काय? बाबा तिकडून नका येऊ, बसा बसा सध्या तिकडूनच. तू करायला काय नेमका असं ज्या वेळेला विचारलं, इकडे लक्ष द्या. झालं का? पानं झालं का? तुमचं पानं झालं म्हणजे मला बरं वाटतंय जरा. तू करायला काय सकाळी 6 वाजेपासून त्यात गाडी बुडून अशी समुद्र? त्यो म्हणला पठ्ठ्याला समुद्रच काळा करायचा आहे. कशानं समुद्र काळा करायचा आहे त्याला? वंगारीनं. किती दिवसात होईन बरं? तसं संताच्या जीवनाला कलंक लावणं म्हणजे वंगारीनं समुद्र काळा करणे. एक सांगू का, लक्षात ठेवा, समुद्र दिवसभरात काळा नाही झाला, पण एक घटना झालीच त्याच्यातून. काय झालं? ते काढण्यातन झटका हाणण्यातन काढण्यातन झटका हाणण्यात हे अख्खं काळं झालं. समुद्र नाही काळा झाला पण हे काळं झालं. तसं संताच्या जीवनाला जे कलंक लावाय गेले त्यांना कलंक लागला नाही लागला. तुम्हाला माहितीये, मला सामान्य गोष्ट समजू नका. भगवान बाबावर असं त्या भागात जातो मी, हे काय अशा काय लय जुन्या गोष्टी नाहीत, आज पाहिलेले लोक येतं, आज लोक येतं. महाराज ज्या वेळेला ती घटना घडली, आपले वामन महाराज सांगतात, मी होतो म्हणतात तिथं. ते काय असं काय काय सत्ययुगातलं थोडंच तेच सांगतात ना, तुम्ही ऐकलं कीर्तनातून सांगतात, ते म्हणतात मी होतो म्हणतात तिथं. महाराज 21 लोक होते, 21 लोक ते कलंक लावायला. किती होते? 21. बाबाला माहिती नव्हतं कोण आहे काय. 21 लोक होते महाराज. त्या 21 लोकांचा यांचं काहीच झालं नाही, कीर्ती वाढली, त्यांचा वंशच खंडित झाला. एकाचाही वंश वाढला नाही. सोपं नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, संताच्या जवळ जायचं असलं तर मर्यादेत जायचं नाही तर जायचंच नाही. संत संगती न करावा वास, एखादा गुण दोष येईल अंगा. सोपं समजू नका मला, संताच्या जीवनाला कलंक लावणं सोपं नाही. पण काय झालं नाही, ते राजाजवळ झालं, ते देवाला कीर्ती वाढवायची असल्यावर काही होत नाही. मग नाही झालं, मग त्यांनी दुसरा मार्ग. महाराज एक ऐका, कबीरदास महाराजांना पहिलं राजाकडे तक्रार केली दंड देण्यामुळं. दंड मिळाला नाही, राजाच काय झाला? शरण झाला. आता दुसरी युक्ती करायली ही, तुम्ही लक्ष देऊन ऐकलं, तुमच्या लक्षात येईल. आता यांना पुन्हा कलंक कसा लावा अशी युक्ती कोण करायले? हे दुष्ट करायलेत. आणि कबीरदास महाराज काय करायलेत? कबीरदास महाराज काय करायलेत की कोण आपल्याकडे राजाकडे आपली तक्रार केली याची डायरीवर नोंद करून घ्यायलेत. बरोबर आहे ना? त्याला गरजच नाही, राजाकडे तक्रार करा आणि इकडे करा, त्याचं नामस्मरण चालू आहे, त्याला काही घेणं देणं नाही. त्याचं काय चालू आहे? नामस्मरण चालू आहे. आणि याच्या इकडं तर प्लॅनिंग चालू आहे की आता मग याला दुसरीकडे कुठं गुतवायचं. इथं तर गुतला नाही, दुसरीकडे कुठं. ऐका, तीन मुद्दे ऐका. संताचं काम करायले, दुष्टाचं काम करायलेत आणि देवाचं काम करायला.
ऐका, संत काय काम करायले? संताचं नामस्मरण करायलेत. दुष्ट काय करायलेत? या संतांना कलंक कसा लावेल याचा विचार करायलेत. आणि देव काय करायलाय की या दुष्टांच्या क्रियेतून संताची किंमत कशी वाढवायची हे देव काम करायला. देवाची प्लॅनिंग तिकडून चालू आहे आणि त्याच्या प्लॅनिंग अशा ठरून नसतात. आपलं ठरून प्लॅनिंग त्याचं एकच आहे महाराज, आपण जन्मभर ठरवायचं आणि त्यानं बटन दाबायचं. जन्मभर आपण ठरवलेली प्लॅनिंग एका मिनिटात उद्ध्वस्त करण्याचं काम देवाचं. त्याच्याकडे प्लॅनिंग फेलिंग करायचं काही काम नाही. त्यानं नुसती नजर टाकली, घडी मोडी. मी कालच सांगितलं, ते घडवायचं का मोडायचं. तुम्हाला एक माहिती आहे का, हे मोठाले कार्यक्रम होतात. आता आपला हे कार्यक्रम एवढा मोठा आहे, चालू आहे. तुम्हाला एक सांगू का महाराज, या कार्यक्रमाचं सगळं काय असेल, या कार्यक्रमाचं म्हणजे सप्त्यापुरतच नाही. हे भगवान बाबाचं मंदिर, हे परिसर, हा सप्ताह, हा समाज, हा हे सगळं श्रेय मी एका व्यक्तीला देणार. एकालाच, दुसऱ्याला नाही, अजिबातच नाही. तुम्ही म्हणले अख्ख्या गावालाही नाही, एकाच माणसाला देणार. फक्त एका माणसाला. कोणाला कोण्या गावचा आहे तो, कोण आहे, त्याचं नाव काय आहे? तो विटेवर हात ठेवून कटेवर हात ठेवून विटेवर पंढरपुरात उभा आहे. आणि सगळं हे श्रेय कोणाचं आहे? अरे हेच नाही, जगात जे काय होतंय हे कोणाच्या आधिपत्याखाली होतंय? करशील तरी नो हे काही राईचा डोंगर पर्वत राई. काय करता येत नाही महाराज त्याला? अरे काही करता येतंय, फक्त एकच आहे. काय? आपला अहंकार असतो जो माझ्याकडं नाही मी करताय. आणि मी करता म्हणला की गुतला. काय निष्काम कर्म सांगत असताना काय सांगितलंय? मी करता म्हणलं की गुतला. कारण आपण करता होत नाही, आपल्याकडं करता होण्या एवढं बळ नाही. काय करता येते महाराज आपल्याला? अरे आपण जर एवढे बलवान असतो, एवढे बलवान. आता हे पंतप्रधान लोकांनी ते कोणी सांगते आम्ही येऊ केलं, आम्ही तेव केलं. अरे तुम्ही जर एवढं करणारे असते तर कोरोना काऊन राहू द्याला इथं? असा एखादा कोणी मंत्री, कोणी संत्री असा आहे का? एखादा महाराज, एखादा कोणी आहे का? पठ्यानं काय केलं असं छाती ठोकून सांगणारा की भारतात कोरोनाच येऊ द्याला नाही? कोणी असा? कोणी निघल का एखादा असा? नाही निघत महाराज. सत्ता त्याच्याकडे हो, ताब्यात आहे त्याच्या. काय नाही, ते गोवर्धन उचलला तेव्हा असंच झालं होतं महाराज. अहंकार झाला होता, पेन द्यायला नेलं. म्हणले जाऊ, अरे आम्ही डोक्यावर गोवर्धन घेतलं, करंगळी लावली, डाव्या हाताची करंगळी लावली. अरे काय होतं, पेन द्या. तिसऱ्या दिवशी म्हणला हे द्यावा. अरे मोठ्याचा राजाचा लेकरू बाबा, तुला कोण बोलाव? नुसती करंगळी लावली, बैस खाली. तू बी हे म्हातारे माणसं बसली, बैस खाली. तू या करंगळी काय होणार? अरे देव म्हणले राहू दे, पेन द्या, उभं रे, जकू दे ना. नाही म्हणला, अरे मी डोकं लावलंय म्हणून म्हणला पर्वत धरलाय. तू आम्ही डोके लावलेत, आमच्या डोक्याने म्हणला. देव म्हणत म्हणले, मग म्हणले पेंद्या काढू करंगळी. काढ मोकळ्या मनानं. कशाला म्हणला तितकाच निमताल करंगळी लावतो, घे काढून. देवान करंगळी नाही काढली, नुसती अर्धा फूट खाली घेतली. महाराज देवानं अर्धा फूट करंगळी खाली घेतल्यावर गोपाळाच्या पायाने विचारलंच नाही बसाव का? वरच्या वजनच वाकायले. धर 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 म्हणले, देवा मरतो आता. देवानं करंगळी लावली आणि सगळ्याच्या डोक्याच्या वर अर्धा फूट नेली. सगळ्याचे डोके मोकळे. देव म्हणले तुम्ही 3 दिवस येरीच बेजार झाले रे, तुम्हीच खा प्या झोपा. आणि मग प्या द्या म्हणला देवा. 3 दिवस आम्ही याच भ्रमात होतो की पर्वत कोण उचललाय, आणि आता कळालं देवा पर्वत तुम्ही उचललाय. अरे तो परमात्मा आहे. ऐका, नाही तो भक्ताला कलंक लागू देत नाहीच. निष्ठा पाहिजे. निष्ठावंत जो भक्त आहे, काहीच नाही महाराज. एकच करावं जीवनात. संकट आलं पडता जड भारी, दासी आठवावा हरी. मग तो होऊन दिशीन आड घाली सुदर्शन. असा तो परमात्मा आहे महाराज. इकडं दुष्टांची ते चालू आहे आणि तिकडं परमात्मा आहे. इकडं भजन चालू आहे. काय केलं बरं यांनी? ऐका, कबीर महाराजांचा कमीपणा करण्याकरता क्रिया काय केली महाराज? लय युक्ती भारी काढली. काय सुपर डोके असते महाराज. त्यांनी युक्ती अशी काढली
की गावोगावच्या संत महंत महाराज आहे बाजूचा परिसर पत्रिका छापल्या आणि आमकी 8-10 दिवसाची तारीख टाकली आणि सकाळी 10 वाजता कबीरदास महाराजांच्या घरी भोजनाचा कार्यक्रम म्हणून सगळ्या पंचक्रोशीलाच निमंत्रण आणि जेवायला कोणाच्या घरी आणि कबीर महाराजाला खबर नाही म्हणजे लय सांगता येईल जेव घालतो का काय येतो आता त्याच्यातून की सगळा समाज एकदा आणायचा संत महंत ऋषी आणायचे आणि कबीर महाराजाचा काय करायचा अपमान करायचा हा येतो बरोबर आता कबीराची कीर्ती वाढली होती भगवंत त्यांच्याकडे येतात म्हणून अशी कीर्ती वाढलेली आणि मग काय झालं संतांनी आवतन निमंत्रण कबीर महाराजाचं नाही कसं जाता निमंत्रण देणारे मोठे आहेत ना संत येत नाही कसं जाता आणि कबीर महाराजांचं निमंत्रण पुन्हा हे यांनी सांगताना असं नाही सांगितलं हो रिकामपण असलं तर या नाही 1000 कामं सोडून जेवायला येणंच लागणार महाराज सगळे लोक सकाळी 6 वाजल्यापासून काही बिचारे धार्मिक चला म्हणले एवढा मोठा समाज येणार आहे स्वयंपाक करू लागू काय होईल आपल्याकडून जेवढी सेवा तेवढी करू काय होईल ते करू 6 वाजेपासून आता जवळचे जास्त आले म्हणले महाराज झालं तुमचं आठवलं का त्याचं कुठं स्वयंपाक चालू आहे एवढ्या मोठ्या याचा ते म्हणले स्वयंपाक म्हणजे झालंय काय तुम्हाला माहित नाही का म्हणे काय आरती झाल्यावर पंगत आहे ना तिकडं तुम्हाला माहित नाही का म्हणे काय अहो म्हणे महाराज अहो जे रस्ते काशीत येणारे येत ते सगळे नदी सारखे पाण्यानं वाहत प्रवाह वाहवा तसे माणसं आले तर कशाला तुमच्या घरी जेवायला कबीर महाराजांनी डोक्यावर आणलं मेलो का म्हणले आता घरात माझी सोय नाही दुपारी खायची एवढे जीव कुठून घालाव पण मग पडता जड भारी कबीर महाराज म्हणले तुम्ही एक काम करा तुम्ही बसा मी स्नान करून येतो महाराज काय गंगा मातेचं स्नान केलं पण काशी विश्वेश्वराला नमस्कार केला रामचंद्र प्रभूला नमस्कार केला आणि सांगितलं देवा आता तू आणि तो समाज तुला तारे आता तुझं कळेल ते करी तारशी तरी तारी मारी जवळी अथवा दुरी तारायचं तर तार मारायचं तर आता माझी लाज राखे नारायणा लाज राग द्यावा असं म्हणून पण काय केलं कबीर महाराजांनी माहितीये का तिथं कचऱ्याचा गंज पडलेला होता ऐका कचऱ्याचा गंज पडला होता महाराज त्या कचऱ्याच्या गंजात ते सगळा कचरा बाजूला केला त्याच्या खाली गेले ना अंगावर काय घेतलं ते सगळा घेतलं सगळं त्याच्या म्हणजे ते आत ते पडलेलं आपलं त्याच्यात लपले मधात जाऊन लपले आणि राम 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 आता वृत्ती चित्त शुद्ध असल्यामुळे लगेच समाधी लागायची लगेच रामनामात गडून गेले आता विसरू नाही गेले महाराज ते विसरले पण इकडं रामचंद्राला झोप येईन ना रामचंद्र प्रभून सीतामातेला बोलावलं म्हणले सीते काय चाल म्हणले आता ड्युटीला जायचंय आपल्याला आता काय एकटे नाही 18 पद्म वानर बोलावले आणि तिशी करणे त्याचे काम यानं फक्त महाराज 18 पद्म वानर बोलवले वानरांनी विचारलं देवा आता पुन्हा लंकेकडे जायचं का आता म्हणले लंकेचं संपलं आता लंके पंक्तीवर जायचं नाही कोणाला हाणायचं सांगा ते म्हणले आता हाणायचं काम नाही आता रूप बदला आता वाढायचं काम आहे आता तरुण व्हायचे महाराज हे केले आणि सांगितलं बा माणसं झाले तरी ते स्वभाव जात नसतो बरं तिकडा तिथं खटपट काही कुटपुट करायची नाही नीट तसं राहायचं चला म्हणले आपल्याला स्वयंपाकाला लागायचंय मला सगळेच्या सगळे घेऊन भगवंत आले काशी क्षेत्रात सगळा स्वयंपाक चालू झाला भगवंत कबीर महाराजाचं रूप भगवंतानं घेतलं आणि चला आलेल्याचं स्वागत इकडं मंडप वेगळा तिकडं मंडप वेगळा ज्या रस्त्यातून तिकडून येणारे होते तिकडच मंडप तयार ते देऊळ सप्ताह झाला होता मोठा त्यांनी तिथं महाराज किती खूप मोठा कार्यक्रम तर जिल्ह्याचे मंडप काय होते हो ना का नाही जिल्ह्याचे मंडप काय होते वेगळे वेगळे ते पावत्या होत्या ज्या माणसाला जेवायचं त्यानं त्याच्याच जिल्ह्याच्या मंडपात जाऊन जेवायचं दुसरीकडे भेटणार हो म्हणजे असं वेगळा विभाग पाडलेले तसेच विभाग पाडले मला ते पंढरपूरला यात्रेच्या वेळेस नाही का
गाडीचा विभाग सोलापूर तिकडं इकडं इकडं अशा तसे विभाग. इकडून येणारे रस्ता आहे का इकडंच विभाग देवाण पाडला, तिकडला तिकडं आणि कबीर महाराजाचं भजन चालू. 10चा टाइम दिला होता, पाहुणे 10 आलता स्वयंपाक रेडी करायचा नाही, रेडी करूनच आलेला बाबा तो. काय बरं तिथे करत काय करणार नाही, सगळा स्वयंपाक भगवंतानं तयार केला. असा स्वयंपाक तयार झाला आणि महाराज 10 वाजता सांगितलं चला धरा पंक्ती. आता 18 पद्म वानर वाढायला काय महाराज. त्या पंक्तीचे विकडचा विभाग होता. कबीरदास महाराज जिथं लपले होते तिथून लोक पंगत आली आणि देवानं सांगितलं त्यालाच खायला मिळल जो हरे राम भजन करल. तुम्हाला नाही बरं म्हणलो मी, तुम्ही नका करू भजन, आहे का नाही. त्यालाच खायला मिळल जो हरे राम भजन करल. आणि मोठ्यानं म्हणायचं. आणि हनुमंतरायाकडे जिम्मेदारी दिली वाढाई म्हणजे नियोजनाची. कोणाला काही कमी नाही पडलं पाहिजे, कोणाची उष्टावळ नाही पडली पाहिजे, कोणी उपाशी नाही आग्रह करू जेव घालायला. कोण? हनुमंतराया महाराज. सगळी पंगत बसली. हनुमंतराया हरे राम 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 हरे हरे सुरू झालं. कबीरदास महाराजाला भजन ऐकू गेल्यावर सावध झाले. मोठमोठ्यानं भजन चालले. कबीरदास महाराज म्हणले नक्की आपल्याला शिव्या चालू झाल्या. गोंधळ ऐकू आला म्हणजे आपल्याला शिव्या. आता इतके लोक आले असतील काशीत, म्हणले हो कबीरांनी निमंत्रण सांगितलं आणि कुठं गेला, लोक आपल्याला शिव्या. म्हणून थोडस असं ते बाजूला केलं, पाहिलं तो पंक्ती. मग तर म्हणली आता डोळ्यातून अश्रूच आले. काय आता या लोकांवरचा आपल्यावर विश्वास आहे, आपल्या विश्वासावर येईन पंक्ती धरल्यात, पण येईल वाढीन कोण? येईल वाटलं असेल पंगत धरल्यावर आपल्याला वाढल कोण आपल्याला. आणि म्हणून महाराज कबीर महाराज असे पुन्हा झाकून घेतलं आणि पाहिलं आणि सुरू झालं. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. असं सुरू झाल्यावर कबीर महाराज म्हणले पंगत तो सुरू झाली का नो. आणि मग बाहेर येऊन असं पाहिलं तो महाराज श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम तो पंचपक्वान्नाचा बेत वाढलेला. कबीरदास महाराजाच्या जरा जरा उजेडत यायला. महाराज हनुमंतराया गेले आणि ते आलेलं पाहिलं की झाकून घ्यायचे. झाकून घेतल्यावर हनुमंतराय म्हणले ए कोण आहे रे, हे काय करता वळवळ करायला, कोण यायचं? हनुमंतराया चतुर्य महाराज बुद्धिमताम वरिष्ठम. ए बाबा अरे इकडे पंगत बसलून इकडे लपायला काय, तू चाल ना जेवायला, चाल जेवायला. काळ महाराज असं बाजूला हनुमंतरायानं. कबीरदास महाराजांनी तोंड झाकून घेतलं. आता दाखवाव तर तोंड काय दाखवाव म्हणून झाकून घेतलं. बसा पंक्तीला बाबा. हनुमंतरायानं ओळखलो कबीर महाराजाला. ए बाबा कुठं आला यार तू, हे खाली पाहिले. बसा पंक्तीला. बसले महाराज पंक्तीला. ए इकडे आणणार आहे या बाबाला वाढा. आता तिथं सज्ज सगळं वाढलं महाराज. ताट वाढलं महाराज. हनुमंतराया तिथं पुढे उभे. अपा म्हणले कोणाला काही कमी पडू देऊ नका, मी या बाबाला पोटभर जेवू घालतो. कबीरदास महाराज म्हणायचे तिकडे जाओ बाबा जेव द्या. माझ्या पुढे उभं राहिल्यावर काय महाराज त्या तितक्यात नाही विटलं. कबीरदास महाराजाच्या रूपात भगवंत होते ते तिकडून आले. कोणाला काही कमी पडू देऊ नका, पोट भरपूर स्वयंपाक आहे, पोटभर जेवा. जेवण झाल्यावर काही घरी प्रसाद न्या. भगवंताचं चालू आणि आले आणि म्हणले हनुमंतराय म्हणले बाबा तुमच्याकडे नियोजन दिलं, तुम्ही इथं का उभे राहिले, तिकडे पंगत पहा ना. हनुमंतरायाने इशारा केला ना. हे म्हणले सगळे वर पाहून देव आले महाराज. देव म्हणले का हो काय, सगळे साधू वर पाहून खायले, त्यांनी खाली पाहून काहून खायले. कबीरदास महाराज वर. पण कबीरदास महाराजाच्या लक्षात आलं महाराज हे देवाचं काम तर आहेच. आता हा भगवंत आहे, ओळखलं ना, अधिकारी होते ओळखलं, पण हो आपल्या रूपात दिसतो कसा बघावा आपल्या रूपात. आणि महाराज अशी नजर टाकून हळूहळू चेहऱ्यापर्यंत नजर नेली आणि ज्या वेळेला मूक पाहिलं हंबरडा फोडला महाराज. रडायला लागले. देवा लाज राखली, लाज राखली. भगवंतानं सांगितलं दांगडू नाही करायचा, गप खायचं गप. हे दुसरे खाण्याच्याच नादात महाराज
भगवंतानं सगळी पंगत सगळ्यांना जेव घातलं आणि भगवंत निघून गेले. पण चार महाराज सगळ्या चहूदिशेला दुसऱ्या दिवशी चर्चा सुरू. जेवण द्यावं तर कबीरानं. मला सांगायचं कीर्ती कमी झाली का वाढली? कीर्ती कमी नाही झाली, कीर्ती काय झाली? वाढली. दाही दिशेला कीर्ती. महाराज खूप गोड कबीरदास महाराजांचं चरित्र. उभारीला ध्वज ऐशी चराचरी कीर्ती ज्याची. दुष्टभूषण सजनाचे 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 अलभ्य लाभ पुण्यताचे अलभ्य लाभ पुण्यताचे धन्य ऐसा पर उपकारी 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 जाय नरका आणि गावारी जाय नरका जाय नरका आणि कावरे जाय नरका आणि कावरे धन्य ऐसा पर उपकारी धन्य ऐसा पर उपकारी धन्य ऐसा पर उपकारी पर उपकारी तुकोबराय म्हणतात दुष्टभूषण सज्जनाची अलभ्य लाभ पुण्यत्याची अलभ्य लाभ. हा, महाराज अलभ्य न लाभणारा लाभ प्राप्त करून देणार भूषण हे कोण आहे? दुष्ट आहे. महाराज तुकोबराय म्हणतात लय परोपकारी
काय धन्य ऐसा परोपकारी ऐसा परोपकारी जाय नरका जाय नरका अनिका वारी. अनिका वारी म्हणजे दुसऱ्याला बाजूर करतो. वय बाबा तू नको जाऊ रे, मी जातो नरकाला. किती परोपकारी आहे महाराज. म्हणून आता कीर्ती वाढायला लागली. महाराज कबीरदास महाराजांच्या जीवनात पहा, त्यांचे वडील तमाल आणि मुलगा कमाल. कमाल कमाल. कबीरदास महाराजापेक्षाही निस्वार्थी महात्मा कबीरदास. एकदा आता कबीरदास महाराजांची 1400ला कीर्ती गेलेली फक्कड महात्मा. कबीरदास महाराजांचे महाराष्ट्रामधल्याही कथा आहेत बरं का इकडे आल्यावर, पण त्या बघूया आपण पुढे नामदेव महाराजांच्या चरित्राबरोबर. म्हणून अरे कबीरदास महाराजांचा मुलगा कमाल आणि भाऊ काशी क्षेत्रामध्ये तर राहायचे, पण भाऊ मी द्वारकेला जायचं, एकदा द्वारकेची यात्रा करावी असं त्यांच्या मनात आलं. वडिलांना सांगितलं, आता कमाल काय तुझी अपेक्षा पुढं विचारायला लागले. सांगितलं बाबा मला असं वाटतं की द्वारकेला जावं, एकदा माझी इच्छा आहे की द्वारका हे तीर्थ करायचं. महाराज डोळ्यातून अश्रू आले. सांगितलं वा अरे उठी पुत्रा जाई वना तीर्थे रे हिंड. सांगितलं महाराज जा तीर्थ फिर बाबा. आनंद झाला. महाराज निघाले. कबीराच्या अगोदरच कीर्तीन कबीर महाराजांचा मुलगा येणार म्हणून लोक आधीच स्वागताला काय असायचे किंवा गावात गेल्यावर स्वागत करायचे, जेवणाची याची व्यवस्था सगळी. असं द्वारका सगळे तीर्थ करून वापस येऊ लागले. एका श्रीमंत माणसाच्या घरी मुक्कामाला थांबले. सोबत काही मंडळी होती, त्यांना जेवणाचं वगैरे सगळं नियोजन केलं आणि सहज बोलता बोलता त्यांनी विचारलं बाबा आता तुम्ही कसं, तुमच्याकडे एवढे संत येतात तुम्ही भजन करता, तुमचे वडील आहे भजन, मग तुम्ही खाता काय? तुमचं म्हणजे भगवंत चालवतो, आमचा काय नाही, आमचा सगळा संसार कोण चालवतो? भगवंत चालवतो. हे काय काय संसार माझा मी चालवतो म्हणणारा सांसारिक आणि माझा संसार भगवंत चालवतो म्हणणारा परमार्थिक. काय त्याच्यात एवढा काय विशेष आहे? विचारलं आपल्याला कोणा का तुमच्या घराचं वज कोणाच्या खांद्यावर आहे? माझ्या खांद्यावर आहे. सांसारिक. तुमच्या घराचं वज कोणाच्या खांद्यावर आहे? देवाच्या खांद्यावर आहे. नारायण होईल कैवारी, नारायण होईल कैवारी, नारायण होईल कैवारी, नारायण स्वामीने भार घातलियावरी, भार घातलियावरी, भार घातलियावरी, भार घातलियावरी होईल कैवारी, नारायण होईल कैवारी, नारायण होईल कैवारी, नारायण होईल कैवारी, नारायण नारायण नारायण. तुका म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी, नारायण. भार घाला भगवंत सगळा म्हणजे देव चालवतो. आपण देव कसा चालवतो? महाराज एक रत्न हिरा सांगितलंय माझ्याकडे, भाविक माणूस होता, जा घेऊन तुम्हाला तुमच्या उपयोगाला. माझ्या हिऱ्यातून जर संत महात्म्यांना भोजन मिळालं तर बरं होईल, जा घेऊन. सांगितलं नाही बाबा, आम्ही कोणाचा काही स्वीकार करणारच नाही, घेणार नाही. महाराज सांगितलं बाजूच्यांनी सुद्धा, नाही महाराज तुमचं काही घेणार नाही, आग्रही करू नका. ठीक आहे. त्यांनी काय केलं महाराज, तो हिरा असा एका याच्यात गुंडाळला आणि झोपल्यानंतर त्यांच्या पडशीत खाली काय केला, ठेवून दिला, टाकून दिला. बापू घरी आले. काशी क्षेत्रामध्ये कबीर महाराजांनी विचारलं कुठं कुठं गेले, कोणत्या कोणत्या देवाचं दर्शन घेतलं, काय वगैरे सगळं विचारलं. महाराज तीर्थाहून माणूस घरी आला की त्याला घरचे विचारतात आणि विचारावं. काय विचारावं? कोणत्या देवाचं दर्शन घेतलं आहे का नाही. तुम्ही माऊली सोबत गेले तर मग तुम्ही मोठ्या महादेवाला गेले का, तुम्ही जेजुरीला गेले का, तुम्ही पुन्हा कोणते देव आहेत?
काही ना काही विचारा ना बुवा, देव येऊ त्यो पंढरपुरात कोणा कसं घेतलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं का, गरुड खांबाचं घेतलं का, गरुड खांबाजवळून जाणारा जो रस्ता आहे त्याच्यात काही बदल झाला का, पांडुरंगाच्या ज्या मूर्तीजवळ तिथं काही थोडं बदल झाला, असं काही विचारायला पाहिजे ना. विचारतो ना आपण, मला खरं विचारतो, काय बांगड्या आणल्या का, मला काय आणलं, मग मावशी आहे तू, मला काय आणलं, मावशीनं मला हे आणलं, तर मग आत्यानं काय आणलं. आणि मरत बाया तिथं म्हणतात, बाई बहिणीच्या पोरीला घ्या आणि भावाच्या पोरीला नाही घ्या तर भांडण होईल, घ्याव दे तिला, घे माय सगळ्या गावाला घे. काय करता बघा, आता विचारलं कुठं कुठं गेले, काय काय आहे का नाही, सगळं विचारलं. आणि महाराज असे कपडे काढले, प्रसाद वगैरे सगळा दिला, कपडे काढले आणि त्यात दिसला तर खाली, कपड्यात खाली हातात घेतलं कबीर महाराजांनी, काय सोडल्या गाठी, तर सोडल्या, त्याच्यात काय निघाला, हिरा निघाला. हिरा ओळखला महाराज, हिरा ओळखला. कबीर महाराजानं हिरा पाहिला आणि रडायला सुरुवात केली. साधं रडायला नाही, जसं एखादं गेलं की मग जसं रडतात तसं मोठ्यानं रडायला लागले. आजूबाजूच्या सगळ्यांना वाटलं की यांच्या घरी कुणीतरी गेलो महाराज. सगळे लोक गोळाले, काय झालं महाराज, झालं काय, झालं काय म्हणे, माझा मुलगा, माझा वंश खंडित झाला, माझा वंश खंडित झाला म्हणजे मुलगा गेला, माझ्या वंशाला दिवा नाही राहिला, माझ्या वंशाला दिवा नाही राहिला. रडायले लोक. म्हणले नक्की कबीर महाराजाच्या डोक्यावर आता काय झालाय परिणाम, आता वय झालंय महाराज. कबीर महाराजांना 120 वर्षाचं आयुष्य लाभले. 120 वर्ष वय झालं म्हणले, आता म्हातारा, आता हे झालं. अरे पोरग इथं आहे ना, नाही म्हणे माझा वंश खंडित झाला, माझ्या वंशाला देव, एकुलता एक पोरग, माझ्या वंशाला दिवा नाही राहिला. काय झालं, काय झालं. त्यांनी सांगितलं वंश बुडाला देवा, बुडाला वंश बुडाला. वंश कस काय बुडाला, पोरगत आहे ना तरी वंश बुडाला म्हणतात. कोणता वंश बुडाला, परमार्थिक वंश बुडाला. महाराज आता याच्यानंतर माझं पोरग जर या धनाचा स्वीकार करायला लागलं तर आमच्या घरातला परमार्थ संपला परमार्थ नाही होणार. महाराज कमाल महाराज सांगायले तर बाबा मी नाही आणला हो, त्या माझ्या माघारी त्या व्यक्तीने टाकलाय, मी नाही आणला. नाही म्हणले ते काय नाही, पण तू स्वीकार केला ना, नाहीच महाराज. शेवटी कमाल महाराजांना पाणी न पिता काही न खाता तो अगोदर परिस्थितीला नेऊन देऊन आले, त्यावेळेस ती शांत झाली. काय कमाल असेल महाराज, नेऊन दिला तो परीस वापस. कमाल महाराज सुद्धा कबीर महाराजापेक्षाही काय त्यांच्या कथा येत, किती वैराग्य असावं महाराज, किती वैराग्य. त्यांच्या जीवनात कथा ते येतेच ना. आता खूप गोड कथा आहे. त्यांनी सुद्धा संत जीव घालण्याकरता माग पुढं पाहिले ना. आपली मान काय केली, मान धडापासून महाराज शिर धडापासून वेगळं केलं. पण संत आणि काय महाराज संताचं असतं, फासावर दिलं म्हणे. कथा सांगत नाही, आता टाइम झालाय, सगळ्यांना ज्ञात आहे. महाराज फासावर दिलं. सकाळी संत चालले, मुंडक नाही नुसतं धड आहे. आणि धड संताला काय करू लागलं, नमस्कार करू लागलं. धड महाराज आपण आखे धड असून संताला नमस्कार करीत नाहीत. आखे धड येत तरी संताला नमस्कार नाही. त्यांचं नाही शिर तरी संताला नमस्कार करतय. काय वैराग्य असाल. मला शेवटचा काळ कबीर महाराजांचा जवळ आला. आणि एक ऐका, नेहमी तुम्ही ऐकलेला विषय कोणाच्याही मुखातून ऐकता की खरा केलेला परमार्थ जीवनभर नाही कळत. आपल्या अपेक्षा लई वेगळ्या असतात महाराज. परमार्थ करायला त्याची भरभराट व्हावं. माणसं म्हणतात महाराज जवरक माळ नव्हती तवरक आम्हाला मीठ होत, तर चटणी नव्हती, चटणी होती तर तेल नव्हतं, तेल होतं तर इस्तू नव्हता, आणि इस्तू होता तर सरपण नव्हतं. पण जेव्हापासून का माऊलीच्या दिंडीत गेलो की सगळं एकदाच आलं, झाला परमार्थ आपला काय झाला, सफल झाला. ऐका मला जीवनभर परमार्थ, जीवनभर निष्ठावंत परमार्थ करून खायला चांगलं मिळल, घर चांगलं मिळल, मानमान्यता मिळल, हे सगळं मिळल अशी अपेक्षा धरणारा परमार्थिक म्हणताच येत नाही.
त्याला परमार्थिक म्हणायचंच नाही. आपल्या लोकांना मान देवा मानस मान ते नाही, तो संसारिकच आहे. फक्त त्याला तिकडून जमन म्हणून इकडून घुसलाय, त्या वाटेतून सुधरणं. सांगूच का मोकळ्या मनान त्या वाटेतून सुधरणं का सांगू. काम करायचा कटाळा, दिवसभर आऊत हाणता येत नाही, ऊन लागत आहे, औषध फवारावता अंगाची आग होती, निंदायला जावा तर ते तण बाजूला राहत आणि ते धनच हानीत, असं करीत राहत. तिकडं नाही म्हणून इकडं आपलं ढवळे कपडे घातले तर 1500 बिना भांडवली धंदा काहीतरी मिळत. आणि मग कंबर बांधल्यावर तर 2 तास काही सांगा, पण मग देणंच लागत ना. लोक म्हणते लेस फेल गेलं रे कीर्तन. अरे फेल का जाईना बाबा, पण आता महाराज आहे एकदम 500 कसे द्या, 1100 तरी 2100 1100. आता या काळात जरा लयच कमी झाली 1100 आणि 2100, पण द्या बाबा. अरे तो दुसरा म्हणतो त्या गावात सांगितलं होतं त्याची तर सांगितलंय रे, मी तिथं होतो एक शब्दात बदल नाही. तू गपरे, तुला कुठं कीर्तन कळायलंय नाही म्हणे. चालतं बरं, मग फक्त ह्यो रस्ता बदलून धंदा आहे, अजिबात नाही मान मान्यता नाही. महाराज कबीरदास शेवटला परमार्थ कळतो म्हणून शूर वळखावा रणी आणि साधू वळखावा मरणी. मरणाच्या वेळेला संताला कबीर महाराज काशी क्षेत्राचा एक महिमा आहे. कबीरदास महाराज 120 वर्ष काशीत राहिले. काशी क्षेत्राचा एक महिमा आहे. काय माऊली ज्ञानोबा यांनी महिमा एकाच वहीत काशीचा सांगितलाय. काय मोक्ष देवनी उदार काशी होय कीर, परी वेचावे लागे शरीर ती गावी. काशीत मेलं की काय मिळतो? मोक्ष मिळतो. कबीरदास महाराज म्हणले जीवनभर परमार्थ केलाय आणि काशीत मेलो तर काय मिळणार आहे? मोक्ष मिळणार आहे. आणि मग काशीत तर पाप्यालाही मोक्ष मिळायलाय, मग परमार्थ करून काय फायदा आहे? काशीत नाही मरायचं, काशीच्या बाहेर जाऊन मरायचं आणि मोक्ष मिळवायचा आहे. काय काय महाराज रामनामाची ताकद आहे. आज म्हणले काशी क्षेत्रात नाही, काशी क्षेत्राच्या शिवच्या बाहेर गेले आणि सगळ्यांना छाती ठोकून सांगितलं अरे रामनामाचा महिमा आहे, मोक्ष काय मिळल? काशीत फक्त मोक्ष मिळल, पण रामनामाचा महिमा असा आहे की मोक्ष नाही. अरे मोक्षाला तुच्छ समजणार रामनाम आहे का नाही? मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा, आम्हाला मोक्ष लागत नाही. मोक्ष सुखा हनु लाता केले या कारणे आम्हा जन्म घेणे, विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस पुढत पुढती आस शेवावी हे. असं म्हणत म्हणत महाराज परमार्थ करणाराचा मृत्यू आनंदाचा असतो. नाम आले मुखान तुका म्हणे सुखा. महाराज आनंदाचा काळ असतो. आपला मरणाचा काळ म्हणजे कसा आहे? हॅलो हॅलो हॅलो. आपला मरणाचा काळ काय असतो? मरण दुःखाचं आहे, पण आपल्या करता संता करता नाही. हेच म्हणले मरण महाराज आनंदानं. चला म्हणून आनंदाच्या बरंच घडतोय. असं घडतं का नाही? अहो जीवनभर परमार्थ केला तर हसत मरता येतं का नाही मरता येत? कथा ऐकल्या नाही का? हा कितीतरी कथा भागवतातून याच्यातून त्याच्यातून रामायणातून ऐकल्या असतील ना. अहो जाऊ द्या, आपलं इतकं भाग्य आहे महाराज, इतकं भाग्य आहे. माझं नाही तेवढं भाग्य, पण तुमचं एवढं भाग्य आहे काय ऐकायला नाही पाहायला मिळालंय. परमार्थ जीवनभर निष्कामतेनं केलेला परमार्थ शेवटी काय फळ देतोय हे ऐकायला नाही पाहायला मिळालंय का नाही मिळालं? हा बापा रे मरतो रे, डॉक्टरला बोलवा रे, 2 एकर रे, पोर हो वाचवा रे, एखादा सलाईन. असं 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 होतंय ना, शेवटी होतंय ना. हे भरपूर पाहिलं आपण. पण सावध बसून मांडे घालून चालवा जायचंय, मला जायचंय म्हणणार हिम्मत आहे का नाही? आणि महाराज अख्खा गावान पाहिले ना. हे काय पुराणातल्या गोष्टी थोड्याच येतात, पुराणातल्या थोड्या एवढी ताकद मिळवता येते. हे कशाचं फळ आहे? निष्काम केलेल्या परमार्थाचं फळ आहे. निष्काम केलेल्या परमार्थाचं फळ आहे. कबीरदास महाराज नाही म्हणले,
समाज सगळ्यांना सांगून बस या रामनामाची ताकद काय आहे. आणि म्हणून अरे काळ काय करील, काळ गुलाम सलाम करी तुका या घरी राबतो. काय सलाम करत तुकोबरायाच्या. आणि अशा सगळ्याच्या समक्ष रामनामाचा आणि ध्वनी गाजत रामनामाचा गजर घेत कबीरदास महाराजांनी आपली हेलोकीची यात्रा संपवली. रामचंद्र भगवान की जय. असं खूप गोड कबीरदास महाराजांचं खूप मोठं चरित्र आहे. मला जेवढं आपल्या आवाक्यात बावली ज्ञानोबारायांनी बुद्धी दिली, जेवढी भगवंतानं बुद्धी दिली तेवढा सांगण्याचा आपण ऐकण्याचा प्रयत्न केला. महाराज एक ऐका, आपण संताचं चरित्र सांगून आल्यावर मागं चरित्र किती राहतं. संताचं चरित्र आपण सांगितलं तर मागं शिल्लक काही आता कितीक राहिलं असं असं जर कोणी विचारलं तर एक उदाहरण सांगतो ऐका. आपण समुद्रात गेलो स्नान करायला, समुद्रात स्नान केलं आणि स्नान करून बाहेर आलो तर अंगाला लागून पाणी येतं का नाही. बाहेर आल्यावर पाणी पडतं ना अंगाच्या खाली. मग समुद्रातून स्नान करून माणूस बाहेर आला तर अंगाला लागून आलेलं पाणी आणि मग समुद्रात शिल्लक राहिलेलं पाणी याची टक्केवारी काढली तर किती टक्के अंगाला चिटकून येतं आणि किती टक्के बाकी राहत सांगता येत. अंगाला येत नाही असं नाही, पाणी येतं पण किती. टिटिंबू चांचोरी मापसुये सागरी मी नेन तू या तया परी प्रवर्ते ऐका आकाश दिवसावे तरी त्याहुनी अधिक थोर व्हावे म्हणून आपाडू हे आगवे निर्धारिता. जसं पाणी माग जेवढं शिल्लक राहतं तेवढं संताचं चरित्र सांगून आपण बाहेर आलो की आंघोळ करून पाणी बाहेर येतं, तेवढं चरित्र घेऊन आपण बाहेर येतो आणि माग समुद्रासारखं चरित्र काय असतं बाकी राहिलेलं असतं. असं पण ऐका, जेवढं आपल्याला होईल तेवढंच सांगावं, बस सगळं सांगायची गरज नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात महाराज आपल्याला एखाद्या तलावात गेलो, अख्खा तलाव पिणं शक्य आहे का. बाप मी एवढा तलाव कधी पिऊच नको ना, जेवढी ताण लागली तेवढं पि. जरी झाले असे महितळ तरी आपण घे पे केवळ आरतीची जोगे. काय नाही, आपल्याला जेवढी ताण आहे तेवढं घ्यावं. सगळी पृथ्वी पाण्याने भरली, आपल्याला काय करायचं. ताण तेवढं आपल्याला जमतंय तेवढं आपल्या ओंजळीत बसल तेवढं घ्यावं. पण ऐका मरत नाही म्हणले कोणाला लय मोठं येलो त्याला वर्णन करता येतं, करू द्या ना. राजा हंसाचे चालणे भूतळी झाले शहाणे तरी अनिके काय कवणे चालावेची ना. ज्ञानोबा म्हणतात राजहंसाला वजनात चालता येते, मग राजहंसाला चांगलं चालता येतंय म्हणून दुसऱ्या कोण चालूच नाही का. अरे राजहंसाच्याही चालणार चालणंच म्हणतात आणि इतराच्याही चालण्याला काय म्हणतात चालणंच म्हणतात आहे का नाही. ते जरा वजना जसं आपल्याला जशी माऊली बुद्धी देतील आपण तर काय महाराज. मी पहिलं सांगितलं आपण आपल्या बळावर काहीच करू शकत नाही. ड्युटीच्या अंगी थोरी बहुत येज धरी पुलिया परी आणिच की ना. मशाले लय मोठा उजेड देईल पण वाट आपल्या पद्धतीने देतीच ना. त्याच्यामुळे आपला फायदा होतो याच्यात काय नाही महाराज. आपलं श्रद्धेनं श्रवण श्रद्धेनं कथन करावं आणि त्यातून आपला होणारा लाभ मोठा असतो. म्हणून असं कबीरदास महाराजांचं चरित्र आपण आज बघितलं. उद्याला आपल्याला सज्जन महाराज कसाई सज्जन कसाया वेको लागे मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे असे एका चरित्रात एका प्रमाणात दोन चरित्र आले. आपण ते बघण्याचा उद्या प्रयत्न करूया. आज संध्याकाळी 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये श्री हरिभक्त परायण भागवताचार्य केशवदादा महाराज उखळीकर यांचं कीर्तन होईल. आता ठरल्याप्रमाणे सगळे कार्यक्रम होतील. सुख सागर जोडला सुख निधी सागर जोडला सुखाचा सुख निधी सागर जोडला म्हणून काळा दादूला मज पाचारी गे माये
म्हणून काळा दादूला मज पाचाने गे माये प्रेमन वाळे मज झाली दिवाळे प्रेमन वाळे मज झाले दिवाळे प्रेमन वाळे मज झाले दिवाळे काळे वन माळी आले घरा गे माळे काळे वन माळे आले घरा गे माळे प्रेमन माळे मज झाले देवाळे प्रेमन माळे मज झाले देवाळे प्रेमन माळे मज झाले देवाळे बापर खुबा देवी बारा पुरने मुरेला सभाये जो भरला माझे हृदय गे माये सभाये जो भरला माझे हृदय गे माये प्रेमन वाळे मज झाले देवाळे 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 प्रेमन वाळे मज झाले काळवन माळे आले घरा गे माये सावळी मुलमाळी घरा माये जवळी बन मारी घरा घरा मा सावळी वनमाळी घराली माये काळवन माळे आले घर गे माये काळवन माळे आले घर गे माये प्रेमल बाळ मज झाले देवाळे प्रेमल बाळ मज झाले देवाळे
झाले दिवाळी मज झाले दिवाळी मज झाले दिवाळी नवल देखिले देखिले कृष्ण रूपी बिंब नवल देखिले देखिले कृष्ण रूपी बिंब नवल देखिले देखिले कृष्ण रूप नवल देखिले देखिले कृष्ण रूप नवल देखिले देखिले कृष्ण रूप बिंब नवल देखिले 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 कृष्ण रूप बिंब नवल देखिले देखिले कृष्ण रूप नवल देखिले देखिले कृष्ण रूप सावरी स्वयंभ मोती हरीची सावरी स्वयंभ मूर्ती हरीची मन निवाले समाधान झाले 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 कृष्ण रूपे बोधिले मन माझे कृष्ण रूपे बोधिले मन माझे मन निवाले समाधान झाले वा मन निवाले समाधान झाले समाधान झाले मन निवाले समाधान समाधान झाले मन निवाले समाधान झाले मन निवाले समाधान झाले मन निवाले समाधान झाले बाप रखुमा देवी वर सावळा सर्वा घटी चित्त चैतन्या मिठी घालिता ठेव चित्त चैतन्या मिठी घालिता माया चित्त चैतन्या मिठी घालिता ठेव मन निवाले समाधान झाले 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 कृष्ण रूप बोधिले मन माझे मन माझे मन माझे मन माझे हे कृष्ण रूप बोधिले मन 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 माझे मन माझे मन माझे कृष्ण रूपे बोधिले मन माझे कृष्ण रूपे बोधिले
ग प रे सा सा प म प ग म ग ग ग सा प म प ग म ग ग ग रे सा रे सा न ध न सा रे ग म ग ग ग रे सा रे सा न ध न सा सा न ध न सा सा न ध न सा कृष्ण रूप बोधिले कृष्ण रूपे बोधिले मन माझे कृष्ण रूपी कृष्ण रूपे बोधिले कृष्ण रूपे बोधिले मन भाजे मन माझे कृष्ण रूपी मन माझे मन माझे कृष्ण रूपी मन वेदिले मन भैरवी कृष्ण कृष्ण रूपी वेधिले कृष्ण रूप बोधिले मन माझे कृष्ण रूप बोधिले मन माझे मन निवाले समाधान झाले मन निवाले समाधान झाले मन निवाले समाधान झाले समाधान झाले समाधान झाले सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. स्थळ श्री संत भगवान बाबा गड बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.